तिला सकाळी आरामाची गरज होती म्हणून आम्ही तिला थांबवलं थोडं. मी सगळे रिपोर्टर्स वगैरे होते त्यामुळे जायला मनसे नेते अविनाश जाधव हे कल्याणमधील पीडित तरुणीच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. रिसेप्शनिस्ट असलेली ही तरुणी तिला परप्रांतीय तरुणांना मारहाण केली. डॉक्टरला भेटण्यासाठी त्या ठिकाणी MR आहे, तुम्ही थोडं थांबा असं म्हटल्यानंतर त्या तरुणानं तिला मारहाण केलेली होती. जबर अशी मारहाण तिला करण्यात आली. आता या पीडितेच्या भेटीसाठी मनसे नेते अविनाश जाधव पोहोचले. माझी कॅपॅसिटी तशीच आहे, मला सलाईन एक तरी लावायला पाहिजे होतं. ऍडमिट करा. किती जवळ हॉस्पिटल तुला सगळा खर्च आम्ही करू, काही बेफिकीर राहा. तो ऍडमिट हो आता. तोपर्यंत ह्याला आम्ही शोधतो. पोलिसांच्या हाताला लागला तर ठीक आहे, आमच्या हाताला लागला तर तुझा बदला आम्ही घेणार. ज्या पद्धतीने मला सरांनी तिथलं सांगितलं की मॅडम पेशंट थांबवा म्हणून. त्यांनी मला आई बहिणींना शिव्या दिल्या. एक तर माझे आई वडील पण नाही, त्यांनी मला एवढ्या मारलं. माझी कॅपॅसिटी कशी होती मलाच माहित नाही. ठीक आहे, रडू नको, रडू नको, रडू नको, रडू नको. करत आहे तिला, कारण तुला चक्कर पण येते. तू बिलकुल रडू नको. त्याला शोधतो मी, कसं शोधायचं. नाही ते पण फाईट मारले त्याने. तो हायच कसा होता बघितला ना तो बघा मी बघा तिथं पोरी एवढं चांगले ना, आज आपण आम्ही नाही ओळखत. तिघी बहिणी करून खात्यावर परत एक नाही कोणाच्या आद्यात नाही माझ्यात नाही. घर कामाला गेले की घरात यायचं, घरात गेलं कामाला. असं त्या पोरी एवढं मारायचं तिला असं कुत्र्यासारखं. हे बघ, तुला आज सांगतो, तुझा बदला आम्ही घेणार. ज्या हाताने त्यांनी तुला मारलाय ना, त्या हाताचा बंदोबस्त आम्ही करणार. हा आमचा तुला शब्द आहे. भेटावा हातात एवढीच अपेक्षा आहे. एक तर पोलिसांनी त्याला शोधावा, तर आम्ही शोधणार त्याला. तुला आता ऍडमिट करतो हॉस्पिटलला. उल्हासदादा आहे, उल्हासदादा तुला ऍडमिट करेल इथे. आणि तू काही पैशाविषयाची काळजी करू नकोस. तुझं हॉस्पिटलचं जे काय खर्च आहे ते आम्ही पक्षाकडनं करू. बाकी तुला अजून काय मदत हवी आमच्याकडनं? त्यांनी मला असं मारलेलं, पुढे कोणाला नको त्यांनी असं त्रास द्यायला, एवढीच अपेक्षा आहे आमची. ठीक आहे, आणतो त्याला शोधून. आणि साहेबांनी तिला बघायला पाठवलं. ते व्हिडिओ साहेबांनी पाहिला. साहेब बोले जाऊन बघ त्या मुलीची तब्येत कशी आहे. तिला बरोबर बसता येत नाही, बोलता येत नाही, सगळं मार लागलाय. हो, तिला एवढा मारलाय, तिची परिस्थिती बघून भीती वाटते. एवढं मार खाऊन ती जागी कशी काय हे झाली एवढंच कळत नाही. रात्र फिरत ती वहिनी बोलते की हिने तिच्या वहिनीला मारली ना, कानाखाली. तर ती बोलते तुम्हाला का मारली? त्याची वहिनी होती ना, आणि तिला मारलं. ती बोलते तुम्हाला का मारलं? त्याला मारायचं. तू वहिनी तर तू काय करत होती? तू होती ना तिथं. त्याची आई होती, त्याची वहिनी होती. तेव्हा यांना धरण आजूबाजूला लोक काय करत होते? तुम्ही पकडून तरी ठेवायचं नाही, पकडून ठेवा ना. पकडायला मला मारलं तर त्यांनी काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे. तो उलटा त्यालाच बाहेर घेऊन सगळेजण निघून गेले त्याला घेऊन. त्याचे नातेवाईक होते का सगळे तिथे? म्हणजे पेशंट जे होते ना, पेशंट आहे का तिथे हॉस्पिटलला? ते चेक करून गेले की नाही माहित नाही. मला मारलं ना, तर माझी बहीण मला घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला निघालो ताबडतोब. तिथेच होती तू पण? तिथेच कामाला? तिला मारलं तेव्हा तिने मला कॉल केला की तू पट्टाने अशा व्यक्तीने मारलं, म्हणून मी आली. तोपर्यंत ते लोक तिकडनं निघून गेले होते. ते लोक तिकडनं ते लोक निघून गेले होते. आता डॉक्टरचं काय मत आहे तुझ्या? तुझे डॉक्टर काय म्हणाले? ते आले होते मत भेट. डॉक्टर अनिकेत पालांडे त्यांच्याकडे कामाला असतात. आणि तो तुमच्या त्या हॉस्पिटलच्या आजूबाजूलाच राहिलाय? नाही नाही, तो ज्याने मारला तिथेच आजूबाजूला राहतो.
कारण तो पेशंट पण नव्हता. तर पेशंटच्या सोबत आलेला म्हणजे मुलगा. तर ते त्याचं कोण नव्हतं तिथे? कोण नव्हतं का नाही ते माहिती नव्हतं. पेशंट फर्स्ट टाइमच आलते आमच्याकडे आणि तो आतमध्ये जायला खूप घाई करत होता. फक्त मी त्याला थांबवलं आणि त्यांनी मला थांबवलं. मला बोलतो तू कोण, मला थांबवलं आणि मला शिव्या दिल्या त्यांनी आईवर. आणि मी नंतर त्याला बोलले तुला काय मॅनर्स वगैरे नाही का, तर त्याच गोष्टीचा त्याला राग आला का नाही माहिती, तर त्यांनी मला मारायला चालू केलं. म्हणजे तू बोलली तुला कळत नाही का कळत नाही manners का नाही का? manners नाही. मग शिव्या दिल्या ना त्यांनी मला. तुला कळत म्हणजे लय घाण पद्धतीने मी आता समोर पण नाही, नाही नको समोर सांगू. समोर. त्यांनी अशा शिव्या दिल्या मला. तर मी त्याला बोलली तुला कळत नाही का, तुला मॅनर्स नाही का, तू अशा कशा शिव्या देऊ शकतो, अरे थोडे मी बोलतोय का पद्धत झाली का बोलायची. त्याच रागात त्यांनी मला येऊन मारलं. त्याने तुला मारलं. ठीक आहे, आता मी जातो. हा, आम्हाला जे काही करायचं ते करतो. तुला आता आमची उल्हासदादा वगैरे सगळी टीम आहे ती तुला ऍडमिट करेल. हा, आणि मग बाकी पुढे एखाद दिवस दे मला. पुढे भविष्यामध्ये आम्हाला त्रास नको द्यावे. कोण देणार? काही वेळी आहेस का? अरे आम्ही सगळे जण तुझ्या काय पाठी- करणार सर आम्ही बरं काय त्रास नाही होणार. तुला अपेक्षा काय दिलं माझी फॅमिली काळजी करू नकोस. आम्ही आता तुझ्या पाठीशी खंबीर सगळे उभे आहोत. आम्हाला पण बघायचा कोणता मायकाला येतो तुमच्यापर्यंत. हा, तू त्याच्याबद्दल बेफिकीर राहा. हा, तू आजपासून तुझा भाऊ म्हणून आम्ही तुझ्या बरोबर आहोत. कोण बघू ना, हिंमत कोणाची आम्हाला पण बघायची. बिंदास राहा. हा, जा तू हॉस्पिटलला जा बेटा. हा, नाही मनसे नेते अविनाश जाधव यांनी कल्याणमधील पीडितेची भेट घेतलेली आहे. त्या व्यक्तीला पोलिसांनी शोधावं, नाही तर आम्ही शोधू आणि तुझा बदला आम्ही घेणार, असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी या पीडितेला सांगितलेलं आहे. सध्या मनसेकडून या तरुणीला रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे. तिच्यावर